ठाकरे बंधूंमध्ये बीएमसी जागा वाटपाची चर्चा 15 दिवसांनी उद्धव पुन्हा शिवतीर्थावर मनसेला 100 जागा सोडण्यास उद्धव गट तयार मनसेच्या गोटातून जय महाराष्ट्राला माहिती शिवतीर्थावरील चर्चेत वातावरण झालं गरम शिवसेना भवनाचा वॉर्ड कुणाचा राज उद्धव यांच्यात वादाचा मुद्दा मनसेच्या गोटातून माहिती मंत्री पंकजा मुंडे यांची महायुती विरोधी भूमिका ओबीसी बैठकीनंतर बोलल्या पंकजा मुंडे ओबीसी उपसमितीची बैठक संपली हक्काचा निधी हवाच ओबीसींची महायुतीकडे मागणी शासनादेशाचा दुरुपयोग नको ओबीसींची मागणी उद्धव गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची दांडी जनसुरक्षा विधेयकाला तोंड देखला विरोध मुंबईतल्या आंदोलनाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळालेले कैदी भारतात घुसण्याची शक्यता भारताची डोकेदुखी वाढली नेपाळचा प्रवास टाळा सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना पुन्हा झाकला दादरचा कबूतरखाना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई दादरमध्ये कबूतरं झाली कमी उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा मतफुटीनं काँग्रेस आघाडी हादरली सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार पवारांचं पाप फडणवीसांनी लपवलं अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य सिंचन घोटाळा प्रकरणी पांढरे यांची संतप्त प्रतिक्रिया मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो बरं निशिकांत दुबे यांनी राहुल यांना डिवचलं मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे सीपी राधाकृष्णन विजयी राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुल गांधी यांना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव अनेक भाजप विरोधकांकडून व्यक्त झाल्या सूचक प्रतिक्रिया मुसलमानांवर भडकले प्रकाश आंबेडकर काश्मीरमध्ये अशोक स्तंभ चिन्हावर धर्मांध मुसलमानांचा हल्ला आंबेडकरांकडून धर्मांध मुसलमानांच्या वागण्याचा निषेध समृद्धीची बदनामी करायचा छत्रपती संभाजीनगरात प्रयत्न सावंगी दरम्यान समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे अनेक वाहनांचा टायर पंक्चर झाल्यानं वाहतूक खोळंबली संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला कराड वगळून इतरांचा दोषमुक्तीसाठी अर्ज सोनं प्रति तोळा 1,09,000 पलीकडे तर चांदी प्रति किलो 1,26,000 पलीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव चढले माझी बदनामी थांबवा ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव एआयच्या मदतीनं चुकीचे फोटो अपलोड केल्याचा दावा वाढत्या स्पर्धेमुळे आयफोन 17ची किंमत घसरली आयफोन 17ची किंमत 82,000 पासून सुरू